शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून 3 मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत व वाटपाचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। सर्व बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राइब करा। पीक विमा नुकसान भरपाईच्या बातम्या सर्वात आधी मिळतील। महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर रक्कम जमा करण्याचे आदेश देखील पाहायला मिळत आहेत। 8,94,00,000चा निधी अखेर झाला मंजूर। नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। तसेच उत्तर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावर यादीतील जळगाव आणि अहिल्यादेवीनगर जिल्ह्याचा समावेश आहे। या ठिकाणी 8,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला असून वाटप तात्काळ करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा व चॅनल सबस्क्राइब करून ठेवू शकता। तुम्हाला सर्वात आधी अपडेट या चॅनलवरती दिल्या जातात। नाशिकसाठी हा 8 कोटीचा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळतोय। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल। निलेश लंके, शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचे जे आहे ते म्हटलेले आहेत। भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचं ते म्हटले आहे। शेतकऱ्यांना दिलासा लवकरात द्यावा अशी देखील मागणी केल्यामुळे काहीशी चिंता दूर। जिल्ह्यातील 2,35,000 शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा। श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांची उदासीनता, पारनेरच्या 28,765 शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्यामध्ये चांगला सहभाग। सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त 4,520 रुपयांचा दर मिळत आहे। 380 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। कमीत कमी दर 3,500 रुपयांपर्यंत। मोठी बातमी, भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आश्वासन पूर्ण होणार असल्याची माहिती। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, 12,000 ऐवजी शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार। पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना होणार आता मोठा फायदा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। मोठ्या बातम्या, तुमच्या जिल्ह्याची यादी देखील आपण पाहणार आहोत। किती रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। निराधारांनाही लाडक्या बहिणीप्रमाणे आता 2,100 रुपये हवे असल्याची माहिती। जिल्ह्यात 22,000 क्विंटल कापसाचे जिनिंग थांबले। यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती, यवतमाळ या ठिकाणी 5 तर घाटंजी 3 तर दारव्हा येथे 2 दिवस खरेदी बंद असल्याची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर सूचनेनंतरही रात्रीला पोहोचतात गाड्या, असे चित्र। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, 111 कोटी रुपयांचा निधी पुढील विभागासाठी वाटप होणार आहे। आता पुढील विभागामध्ये किती जिल्हा पात्र आहेत ते आपण पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व जिल्ह्यांचे अपडेट सविस्तरपणे देणार आहोत। कोणत्या जिल्ह्याला किती रुपये वाटप होणार आहेत, वाटपास किती वेळ लागू शकतो, किती शेतकऱ्यांना येणार आहे, सर्व सविस्तर अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राइब मात्र नक्की करून ठेवा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता जर पाहायला गेलं तरी ते पाहू शकता, नागपूर विभागासाठी 111 कोटी 41 लाख रुपये मंजूर पाहायला मिळत आहेत। तर 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून नागपूर विभागातील वर्धा, तसेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आलेली असून 111 कोटी रुपयांचा निधी वाटपाचे आदेश दिलेले आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये 41 लाख रुपयांचा देखील निधी दिसून येत आहे। 111 कोटी 41 लाख रुपये 5 जिल्ह्यात लवकरच वाटप होणार। दूध उत्पादकांना 1,04,00,000चे अनुदान, 848 जणांचे अनुदान रखडले। प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा 1,933 शेतकऱ्यांना लाभ। शासकीय दूध संकलन बंद, जिल्ह्यात खासगी संस्थांकडून दूध संकलन पाहायला मिळत आहे। दूध उत्पादकांना 1,04,00,000चे अनुदान पाहायला मिळत आहे। 848 जणांचे अनुदान रखडले असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना FRPचे 8,126 कोटी रुपये अदा करा। सध्या जर पाहायला गेलं तर चालू 2024-25च्या हंगामात पहिल्या 70 दिवसामध्ये देशातील साखर कारखान्यांकडे 11,141 कोटी रुपये FRP देणे होती। त्यापैकी ऊस उत्पादकांना 8,126 कोटींची FRP कारखान्यांनी दिले असल्याची माहिती मिळते।
महत्त्वाची बातमी, पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार, लवकरच येणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे। सध्या जर पाहायला गेलं तर अपेक्षित तारीख आता समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देण्याची देखील आपल्याला स्थिती पाहायला मिळत आहे, कारण की आता यामध्ये पैशात वाढ देखील होईल अशी माहिती मिळत आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। त्यातले त्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्रातील सभामध्ये जे आहे ते मोठं वक्तव्य देखील केलेलं होतं। ते म्हटलेले होते की आता पीएम किसान योजनेमध्ये वाढ होईल, तसेच नमो शेतकरीमध्ये वाढ होईल। 12,000 ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर वर्षाला 15,000 रुपये मिळणार असं ते म्हटलेले होते। यामुळे काही ना काही दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो। खूप दिवसानंतर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार। मोठी बातमी समोर येत आहे, पीक पेऱ्याची नोंद शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी। ॲपमधील तांत्रिक बाबींचा फटका, फोटोसाठी 50 मीटरचे अंतर देखील आवश्यक, नवीन ॲपमध्ये दुरुस्ती करावी अशी माहिती देखील दिसून येत आहे। पीक पेऱ्याची नोंद शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी देखील ठरत असल्याची अपडेट। महत्त्वाची बातमी बनावट पीक विमा योजनेसंदर्भातची आहे। बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी शासकीय देवस्थान जमिनी शेत दाखवून विमा भरल्याचे प्रकरण सध्या हिवाळी अधिवेशनात चर्चेत आलेले आहे। बनावट पीक विमा बहुतांश ठिकाणी दिसून आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये अधिक हे प्रकार आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर बनावट पीक विम्याच्या प्रकारावर जे आहे ते सध्या दखल घ्यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे। 15 दिवसात कांद्याच्या दरात 2,500 रुपयांची झाली आहे घसरण। उमराने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, निर्यात शुल्क कमी करण्याची देखील मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर 15 दिवसामध्ये कांद्याच्या दरात 2,500 रुपये घसरण आहे। उमराने या ठिकाणची स्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, निर्यात शुल्क कमी करण्याची देखील मागणी दिसून येत आहे। पुढे चालून सरकार कांद्याच्या दराबाबत काय निर्णय घेतं याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष। सौर कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून 8,000 अर्ज, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्साचे पैसे भरले, शेतकऱ्यांना मात्र जोडणीची प्रतीक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर सौर कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून 8,000 अर्ज देखील पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्साचे पैसे भरले आणि शेतकऱ्यांना मात्र जोडणीची प्रतीक्षा। महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांना खुशखबर, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अखेर दिलासा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीस। सध्या जर पाहायला गेलं तर आता फडणवीस म्हणाले की कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलं ते पूर्ण करू, निश्चितपणे पूर्ण करू। आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलं आहे ते आम्ही पूर्ण करू, कर्जमाफीही त्यात आहे। तसेच असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कारण की कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे। शेतकरी मित्रांनो, किती लाखांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कमेंट करून नक्की कळवा। व तुमचा कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी लवकरात लवकर करावी ते देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवू शकता। महत्त्वाची बातमी अमरावती येथून आहे। अमरावतीमध्ये कापूस जाळून शासनाचा निषेध, जिल्हा केसरी समोर सर्वपक्षीय आंदोलन। सध्या कापसाला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी असे केलेले आहे। दर जर पाहायला गेलं तर 7,100 रुपयांपर्यंत बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे, तर काही ठिकाणी 6,900 ते 7,000 रुपयांचा दर पाहायला मिळत आहे। दरामध्ये चांगली वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे। पुढे चालून काय दर मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागेल। महत्त्वाची बातमी आहे, नुकसान भरपाई संदर्भात पुढील जिल्ह्यांची यादी आली। आता पुढील विभाग देखील पाहणार आहोत। आता बरेच जिल्हे जे ते शेतकऱ्यांनी कमेंट केलेले होते, त्या कमेंटमधील देखील बऱ्याच जिल्ह्यांचा आता समावेश झालेला असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। सध्या जर आता पाहायला गेलं तर नुकसान भरपाई मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 2,738 कोटी रुपये 62 लाख रुपयांचा निधी मंजूर पाहायला मिळत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आता करण्यात आलेला आहे। त्यातले त्यात पुढे जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईच्या मदतीपोटी आता छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 2,738 कोटी रुपये 62 लाख रुपयांचा असा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा निधीची मोठी रक्कम आहे। यामुळे मराठवाड्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे, कारण की यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा, मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळत आहे। लवकरच आता मदतीचे वितरण होणार असल्याची देखील अपडेट।
KYC अभावी कोल्हापुरातील 11 कोटी थकले. पूरग्रस्तांची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर KYC न केल्यामुळे 11 कोटी रुपये थकलेले आहेत. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 11 कोटीचा निर्णय देखील घेतलेला होता, मात्र फक्त त्यांची KYC नसल्यामुळे 11 कोटी रुपये जे आहेत ते अकाउंटवरती गेलेले नाही आहेत. जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये अतिवृष्टी व पूर गारपीट जोरात झाली होती, यामुळे शेती पिकं व फळपिकांचे नुकसान झालेले होते. नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केलेला होता. मदत देखील मंजूर झाली, मात्र KYC मुळे खात्यावरती मदत आली नाही. महत्त्वाची बातमी, ई-पीक पाहणी करून तलाठी प्रमाणपत्राची मागणी. सोयाबीन अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाची नवी अट. सध्या जर पाहायला गेलं तर आता ई-पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी दिसून येत आहे. सोयाबीन अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. त्यातली त्यात आता शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन अट देखील दिसून आलेली आहे. यामुळे काही ना काही दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी, कांदा उत्पादक शेतकरी आला पुन्हा अडचणीत. 10 दिवसात क्विंटल मागे 2000 रुपयांची घसरण झाल्याची स्थिती. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले असल्याचं चित्र आहे, कारण की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाहीये. सध्या स्थितीला दर कमी झालेले आहेत, मात्र मागच्या दिवसात चांगले कांद्याला दर भेटल्याने शेतकरी खुश होते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे. शेतीची कामे तात्काळ उरकून घ्या. मात्र आता आठवडाभर तरी एवढी शक्यता नाही, मात्र तोपर्यंत ढगाळ वातावरण राहील. मात्र राज्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याचा देखील अंदाज आहे. तर काय बदल झाले वातावरणात त्या अपडेट देखील पाहायला मिळत असतात. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.